राष्ट्रवादीत फूट पडली। अजितदादांनी शरद पवारांची साथ सोडली आणि त्यानंतर झालेल्या लोकसभेत पवारांनी अजित पवारांना इंगा दाखवला। अजित पवारांनी आपल्या पत्नीला लोकसभेत उभं केलं, तर पवारांनी आपली मुलगी सुप्रिया सुळेंना संधी दिली। वातावरण अजितदादांच्या बाजूने फिरणार असं वाटत असताना पवारांनी डाव पलटला आणि सुप्रिया सुळे 1,53,000 मतांनी विजयी झाल्या। पक्षात बंडखोरी झाली, आता बंडखोरांना धडा शिकवायचाच असं पवार नेहमी म्हणतात। याचा पहिला भाग लोकसभेत आपण पाहिला, आता दुसरा भाग विधानसभेत होणार। आपल्याला फक्त आता राज्य हातात घ्यायचंय असंही पवार म्हणतात। त्यामुळे आता पवारांचं लक्ष थेट अजित पवारांच्या बारामतीवर लागून राहिलंय। मात्र तब्बल 30 वर्ष मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अजित पवारांचा पराभव करणं अवघड आहे। त्यामुळेच पवारांनी निवडणुकीच्या काही महिन्यांआधीच बारामतीत मतांची पेरणी सुरू केली आहे। त्यासाठी पवारांनी अजित पवार यांच्या विरोधात त्यांचाच पुतण्या हेरलाय, त्याचाच हा आढावा। राष्ट्रवादीत फूट पडली तशी सगळी पवार मंडळी शरद पवारांच्या बाजूने उभी राहिली। यात विशेष करून अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांनी तर अजित पवारांवर उघड टीका केली। त्यात श्रीनिवास पवार यांच्या मुलानं विधानसभेत अजित पवारांसमोर मोठं आव्हान उभं केलंय। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी शरद पवार जिथं जिथं जातील तिथं अगदी पवारांच्या बाजूने युगेंद्र पवार असायचे। याच काळात युगेंद्र पवारांनी अजित पवारांवर टीकाही केली। त्यांची भाषणंही अनेक ठिकाणी चांगलीच गाजलीत। त्यामुळे अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार बारामतीत तुतारी वाजवणार अशी चर्चा आहे। युगेंद्र पवार हे राजकारणात तसं नवखं नाव। लोकसभेत सुप्रिया सुळेंचा प्रचार केला। याच काळात संपूर्ण बारामती मतदारसंघ पिंजून काढला, लोकांशी संवाद साधला, अडीअडचणी समजून घेतल्या आणि त्याच मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना तब्बल 48,000चं लीड मिळवून देण्यात मोलाची भूमिका निभावली। युगेंद्र पवार हे औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात मुरलेलं नाव। शरयू फाउंडेशनच्या मदतीने अनेक उद्योग समूह सांभाळले, सामाजिक कामं केली। विद्या प्रतिष्ठानच्या भव्य दिव्य शैक्षणिक संस्थेच्या खजिनदार पदाची जबाबदारी ते बारामती कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पदही सांभाळलं। आता हेच नाव राजकारणाच्या पटलावर आलंय। यातच ज्या आपल्या सख्या काकानं संघर्षाचा जो विस्तव पेटवत ठेवलाय, तोच विस्तव पेटवत ठेवण्यासाठी पुतण्यानं काकांच्या विरोधात दंड थोपटलाय। लोकसभेत प्रचार केलाच, पण आता विधानसभेसाठी युगेंद्र पवार प्रत्येक गावात जात आहेत। नव्या दमाची विविध जाती धर्माची पोरं त्यांनी सोबत घेतली आहेत। त्यांनी युथ विंग तयार करून पदांची वाटणीही केली आहे। सभा बैठका मिळेल तसं जमेल तसं लोकांशी संवाद साधतायत। आपला दादा युगेंद्र दादा अशी रील सोशल मीडियावर दणक्यात सुरू आहेत। एकट्या बारामती नीरा पट्ट्याबद्दल बोलायचं झालं तर इकडे सुप्रिया सुळे कधी फिरकल्याच नाहीयेत, तिथे युगेंद्र पवार फिरू लागलेत। जिथं दिसेल तिथं जाऊन युगेंद्र पवार आपली छाप सोडतायत। एकंदरीत विधानसभेसाठी फुल तयारी झाली आहे। यातच पवारांची साथ सोडून अजितदादा हिंदुत्ववादी भाजप सोबत गेल्यानं दलित, मुस्लिम आणि अल्पसंख्याकांची मतं तुतारीकडे वळली आहेत। त्यात सहानुभूती ही पवारांच्याच बाजूनी आहे। मात्र सुनेत्रा पवार म्हणावा असा स्ट्रॉंग कॅन्डिडेटही नसल्यानं लोकसभा एका बाजूला वळली। पण विधानसभेला रिंगणात असेल ते दस्तूर खुद्द अजित पवार साहेब, त्यांना हरवणं सोपं नाहीये। गेल्या 30 वर्षांपासून अजितदादांनीही मतदारसंघ चांगलाच बांधून ठेवलाय। विविध ग्रामपंचायतचे पॅनल, स्थानिक नेते कार्यकर्ते यांचं स्ट्रॉंग नेटवर्क, प्रत्येक गावात ओळखी, स्थानिक स्वराज्य संस्था, बँका तसेच जिल्हा परिषदा, प्रत्येक ठिकाणी दादांनी आपलेच कार्यकर्ते पेरलेत। यातच विधानसभेलाही सत्तेच्या चाव्या स्वतःकडे ठेवून आपली ताकद दाखवून दिली आहे। त्यामुळे ही फाईट हलकी होणार नाहीये। एका बाजूला अजित पवार आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार, एक जण आपल्या अस्तित्वासाठी पूर्णपणे कष्ट घेणार, जीव तोडून काम करणार, वाटेल ते करणार, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या राजकीय करिअरचा शेवट गोड करण्यासाठी सगळी यंत्रणा, सर्व नीती कामी लावणार। एकंदरीत आगामी बारामती विधानसभेच्या निवडणुकीत घड्याळाची टिकटिक वाजणार की तुतारी वाजणार हे पाहणं सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या पॉलिटिकल महाराष्ट्र पेजला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।